डिअर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओत आपण रीडिंग रूल्स पाहणार आहोत. रीडिंग रूल्स प्रोनाउन्सिएशन. रीडिंग रूल्समध्ये एखाद्या दोन अक्षरे जर अक्षर एकत्र आले असतील, कॉन्सोनंट जर व्हावेल असेल, तर त्याचा उच्चार प्रोनाउन्सिएशन कसा करायचा ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कसं ते असं, फॉर एक्झाम्पल फ आहे. आता मराठीत फ, हे फ हा जो अक्षर आहे याला इंग्रजीमध्ये जी एच पण लिहिता आणि पी एच पण लिहिता. जी एच पण लिहिता आणि पी एच पण लिहिता. पण जी एच असो का पी एच असो, त्याच्या उच्चार तुम्हाला फ करायचे आहे. फॉर एक्झाम्पल, शब्दात ए यू किंवा ओ यू च्या नंतर जी एच आला तर तेव्हा जी एचचा उच्चार फ करा. आता जी एचचा उच्चार फ केव्हा करायचा, तर एखादा शब्द आहे, त्या शब्दामध्ये ए यू किंवा काय म्हटलंय ओ यू, ए यू किंवा ओ यू नंतर त्या स्पेलिंगमध्ये नंतर जी एच आला तर तो शब्द वाचताना तर जी एचचा उच्चार प्रोनाउन्सिएशन फ केला जातो. फॉर एक्झाम्पल, एल ए यू जी एच. आता एल यू जी एच या शब्दाला काय वाचणार तुम्ही, कसं वाचणार, तर याला तुम्ही लाफ वाचणार. काय वाचणार, लाफ. लाफ काय उच्चार आला, लाफ. कसं ओळखलं, या जी एचला ला फ कावर वाचला, कारण या स्पेलिंगमध्ये ए यू आलेला आहे बघा, ए यू. मग या ए यू नंतर जी एच आला असेल तर त्या जी एचचा उच्चार फ करायचा. मग काय वाचणार, लाफ असं उच्चार. ओके. आणि पी एच ओ एन ई, तर शब्दाची सुरुवात पी एचने झालेली आहे. सुरुवातीला जर पी एच असेल तेव्हा तर त्याचा उच्चार, ग्रीक शब्द आहे हा, त्याचा उच्चार पी एच सुरुवात झाली असेल तर त्या शब्दाच्या उच्चारामध्ये पी एचचा उच्चार फ करायचा. जसं पी एच ओ एन ई, फोन. काय बोलले तुम्ही, फोन. हा आला फ. असा जी एच आणि पी एचचा उच्चार फ केला जातो. आहे रीडिंग रूल्स, स्पेलिंग रूल्स. ओके, गॉट इट, अंडरस्टूड? So if you really understood the video, you have to subscribe the channel first and then share and like the videos. Thanks.